मैत्रिणींनो, मी स्वरा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते। उन्हाळा ऑलमोस्ट चालू झालेला आहे आणि आता उन्हाळा चालू झाला म्हणजे स्किनच्या प्रॉब्लेम सगळ्या चालू झाल्या। तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला ऑइली स्किन होणं, पिंपल्स येणं, त्याच्यानंतर सनबर्न आलं, टॅनिंग आलं, असं भरपूर सगळ्या समस्या निर्माण होतात आणि या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही सोप्या 5 टिप्स सांगणार आहे तर ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किनचं म्हणजे अजिबात स्किन तुमची खराब होणार नाही आणि तुमची स्किन जी आहे ती नेहमी ग्लोईंग राहील। अशा काही मी टिप्स या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लास्टची जी टिप आहे तर ती एकदम बजेट फ्रेंडली टिप असणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खरंच त्याचा फायदा होणार आहे। सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। सो चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूयात। सगळ्यात पहिली जी टिप आहे ती म्हणजे हायड्रेशन। तर उन्हाळ्यामध्ये ना हायड्रेशन खूप गरजेचं असतं कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप घाम येतो आणि या गरमीमुळे कसं होतं आपल्या शरीरातील पाणी कमी होतं आणि त्याच्यामुळे काय होतं आपला चेहरा वगैरे जे आहे ते निस्तेज दिसायला चालू होतं। त्यामुळे हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि शरीराला जास्तीत जास्त पाण्याची यावेळेस गरज असते। तर किमान दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी हे तुम्ही रोज घ्या। जर तुम्हाला पाणी एवढं जात नसेल, तुम्हाला पाण्याऐवजी लिंबू सरबत वगैरे असेल, नारळ पाणी आहे, हे सुद्धा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता। सो काय आहे की आपल्याला आपली बॉडी जी आहे ते हायड्रेट ठेवायची आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त वाढवायचं आहे। दुसरी जी टिप आहे ते सनस्क्रीन का आणि कसं वापरायचं। तर मैत्रिणींनो, या उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन डेली वापरणं खूप गरजेचं आहे। तर टॅनिंग पासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही घरात असाल किंवा घराबाहेर पडत असाल तरीही किमान 3-3 तासाच्या अंतराने म्हणजे टायमिंगने तुम्ही सनस्क्रीन हे डेली वापरा। कारण की सनस्क्रीनमुळे काय होतं, प्रोटेक्शन भेटतं, आपल्या त्वचेला प्रोटेक्शन भेटतं आणि आपली जी त्वचा आहे ती टॅनिंगपासून वाचवण्यासाठी मदत होते। तर टॅनिंगपासून वाचवण्यासाठी किमान SPF 30 किंवा SPF 50 हे जे सनस्क्रीन आहे ते तुम्ही वापरा। तर सध्या जे आहे ते मी जॉयचं सनस्क्रीन वापरते आणि तुम्हाला जर SPF 30 आणि SPF 50 मधले बेस्ट सनस्क्रीन जर तुम्हाला कुठले हवे असतील तर याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेल। जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा, मी व्हिडिओ बनवेल। जी टिप आहे ती उन्हाळ्यामध्ये बेस्ट फेसवॉश, तुमच्या स्किनला सूट होईल असं बेस्ट फेसवॉश वापरा। किमान दिवसातून 2 वेळा तरी चेहरा धुवा। कारण फेसवॉश वापरल्यामुळे कसं होतं, चेहऱ्यामधले जे काही ऑइल जमा झालेलं असतं आणि घाण जी बसलेली असते ती निघून जाते। त्याच्यामुळे फेसवॉश वापरणे देखील खूप उन्हाळ्यामध्ये इम्पॉर्टंट आहे। सो तुमच्या स्किननुसार बेस्ट असा फेसवॉश निवडा आणि तो वापरा। आता मागच्याच एका व्हिडिओमध्ये लशिकाचा फेसवॉश मी वापरते, तर त्याचा रिलेटेड मी सर्व इन्फॉर्मेशन एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दिली होती। तर तसंच जर तुम्हाला हवं असेल तर तो फेसवॉश सुद्धा यूज करू शकता किंवा अजून काही बेस्ट जे फेसवॉश आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ मी बनवेल। सो फेसवॉश जे आहे ते नक्की वापरा। ती जी टिप आहे ते फेस पॅक वापरा। तर फेस पॅक तुम्ही ब्रँडचं सुद्धा वापरू शकता किंवा घरगुती फेस पॅक सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर आता एक अशी आयडिया सांगते मी फेस पॅक वापरायची जे की मी वापरते। तर एक थोडंसं बेसनचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दही, हे सगळं मिक्स करायचं आहे आणि हा जो फेस पॅक आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती लावायचा आहे। तर हा फेस पॅक एक किमान 15 मिनिटं ठेवा आणि त्याच्यानंतर गार पाण्याने हे धुवून टाका। याच्यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यावरती एक नैसर्गिक चमक राहते। सो हा फेस पॅक तुम्ही जो आहे तो घरगुती फेस पॅक तो नक्की तुम्ही ट्राय करा। तर असं घरगुती फेस पॅक तयार करा। त्याच्यानंतर तुम्ही कोरफडचा जो गर असतो तो सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता, कारण कोरफड आता ऑलमोस्ट बघायला गेलं तर सगळ्यांच्या घरी असतं। सो त्या कोरफडचा गराचा उपयोग करा, त्याच्यामुळे चेहरा जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा चेहरा जो आहे तो ग्लोईंग होतो आणि आपल्या चेहऱ्यावरती एक थंडावा राहतो। लास्ट टिप, कपड्यांची निवड आणि आहार। तर त्वचेसोबत उन्हाळ्यामध्ये आपल्याला ड्रेसिंग कसा करायचं आहे तर हे देखील खूप इम्पॉर्टंट असतं। तर याच्यामध्ये तुम्ही व्हाईट कलरचे कपडे घाला, सुती कपडे घाला, ज्याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला गरमी लागणार नाही आणि जे आहे ते तुम्ही कम्फर्टेबल राहाल, जास्त तुम्हाला घाम येणार नाही। त्याच्यामुळे सुती कपडे जे आहेत ते 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 कपड्यांमध्ये तुम्ही वापरा। आणि त्याच्यानंतर म्हटलं तर आहारामध्ये तुम्ही काकडीचा समावेश करू शकताय, त्याच्यानंतर ताक वगैरे हे जे आहे तर हे तुम्ही घ्या। तर अशा काही गोष्टी, फळांचा रस आहे, फळांचा ज्यूस आहे, हे घ्या। तर अशा सगळ्या गोष्टींचा जे आहे जास्तीत जास्त तुम्हाला ज्या गोष्टी हायड्रेट ठेवतात तर अशा सगळ्या गोष्टींचा जे आहे
तर या गोष्टींचा तुम्ही समावेश करा. तर या काही होत्या सोप्या टिप्स उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, कारण मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं जे आहे ते रिप्लाय देत असते. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे काही असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर भेटूयात अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सो थँक्यू. बाय बाय.